तर शेतकरी बांधवांनो, अननोन फार्मर 1969 ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जेव्हा ह्या पिकाची लागवड केली होती त्यानंतर आपण कशा पद्धतीने याची ग्रोथ झाली किंवा कशा पद्धतीने ही लागवड होती ते सगळे व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून टाकलेले आहे. तूर पिकाची कशा पद्धतीने लागवड केली, त्यानंतर कसं आपलं तूर पीक एकंदरीत वाढलं, त्यानंतर काय झालं, आपण सोयाबीनची लागवड केली. तर सोयाबीनमध्ये आपल्याला टोकनच्या माध्यमातून लागवड केल्यानंतर कुठंतरी आपल्याला याच्यामध्ये परत लागवड करावी लागली. त्यामुळे आपल्याला वेळ भेटला नाही आणि त्या वेळातच चांगल्या पद्धतीने आपल्या तुरीची ग्रोथ झाली आणि सोयाबीनची ग्रोथ झाली. मधात आपल्याला व्हिडिओ टाकणं जमलं नाही. ज्या क्षेत्रामध्ये आपण उभं आहोत ते आपलं 1.5 एकराचं क्षेत्र आहे. तिथे जर म्हटलं तर तुम्ही बघू शकता की 10.5 फुटावर तूर पिकाची लागवड आहे आणि ते सगळे व्हिडिओ आपण टाकलेले आहे, परंतु थोडक्यामध्ये सांगतो कारण प्रत्येक शेतकरी प्रत्येक व्हिडिओ बघत नाही. असो, याची जी लागवड आहे 10.5 बाय 1.5 फुटावर लागवड आहे. म्हणजे 2 रोपातील अंतर हे 1.5 फूट आहे आणि 2च बिया लागवड आहे. इथं जर बघितलं तर तुम्ही बघू शकता हे 2च बिया आहे, ह्या पण 2च बिया आहे, ह्या पण 2च बिया आहे, ह्या पण 2च बिया आहे आणि हे कुठंतरी निघलं नव्हतं म्हणून परत 2च बिया टाकल्या. तर ग्रोथ जर म्हटली तर तुम्ही बघू शकता की माझ्या गुडघ्याच्या वरती आहे. आता याच्या 2 शेंड्या खुडणे आपल्या झालेल्या आहेत. इथं तुम्ही बघू शकता की तुम्हाला ब्रांचिंग तुम्हाला दाखवतो की इथं पहिली शेंडे खुडणी केली, इथनं ब्रांचेस फुटल्या 4-5 परत इथं शेंडे खुडणी केली तर इथनं ब्रांचेस फुटले 4-5 कारण इथे शेंडे खुडणी जेव्हा केली तर त्याला 3-4 शेंडे मारले आपण. तर मग चांगल्या पद्धतीने इथं साधारणतः 10 ते 15 याला शेंडे आलेले आहे. पहिली शेंडे खुडणी आपण साधारणतः 22व्या दिवशी केली, 22 ते 25व्या दिवसापर्यंत. दुसरी शेंडे खुडणी त्यानंतर अजून 10 दिवसानं केली. अशा पद्धतीने याची आपण ही मेहनत केली. त्यानंतर त्याचमध्ये म्हणजे त्याच कालावधीत आता लागवड जर म्हटलं तर 21-22 म्हणजे 22 मेची ही लागवड आहे आणि आज जर म्हटलं तुम्ही तर साधारणतः 20 जुलै म्हणजे साधारणतः 2 महिने याला कंप्लीट झालेले आहे. फुटव्यांची संख्या फार आहे, चांगली आहे. खत व्यवस्थापन जर म्हटलं तर आपण कुठलंही अजून याचं खत व्यवस्थापन केलं नव्हतं, परंतु काल परवा आपण इथं खत दिलेलं आहे. पावसाची आपल्याला एकंदरीत वाट बघायची आहे. जर पाऊस नाही आला तर उद्या आपण याला ड्रिपच्या माध्यमातून पाणी सोडून त्या खताचं एकंदरीत नियोजन करू. जर बघितलं सोयाबीन, आता सोयाबीनची जी लागवड केली आपण तर ह्या 2 रोपातील अंतर 9 इंच आहे. इथं बघू शकता की तुम्हाला सरळ इथं अंतर दिसते. इथं बघा, म्हणजे पूर्ण माझा हात असे 9 इंचावरती आपण 2 ते 3 बिया असं टोकन केल्या होत्या. त्यापैकी आपल्याला कुठं 1 बी निघली, कुठं 2 निघल्या. इथं बघू शकता 1-2-1-2. आता या पद्धतीने लागवड आमच्या एरियामध्ये किंवा आमच्या परिसरामध्ये कोणीच केलेली नव्हती, पण आपण हे प्रायोगिक तत्त्वावर केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बियाणं जे लागलं आपल्याला ह्या एका ओळीमध्ये मागच्या वर्षी आपण 6 तासं टाकले होते पारंपरिक पद्धतीने. यावर्षी आपण 4च तासं टाकले आधुनिक पद्धतीने. आणि जी लागवड केली अत्यल्प म्हणजे काय म्हणता येईल, बियाणं जे लागलं आपल्याला ते बियाणं आपल्याला फक्त 1.5 एकरामध्ये 10 किलो बियाणं लागलं. तेही नंतर आपण कुठंतरी जिथं निघलं नव्हतं तिथं लागवड केल्यानंतर. तूर पिकाचं जर म्हटलं, तूर पिकाचं आपल्याला बियाणं पहिल्यांदा 800 ग्रॅम लागलं होतं. नंतर असे तोडे वगैरे त्याच्यात लावले तर टोटल आपल्याला 1 किलो लागलेलं आहे एका एकरामध्ये. हे 6 किलो लागलेलं आहे एकरी. तर 6 किलो सोयाबीन म्हणजे 37-18 जे पारंपरिकमध्ये तुम्ही 22-23 किलो वापरतात ते त्याच्या 1/3 आहे. आणि तूरमध्ये पण जे पारंपरिकमध्ये आपण वापरतो एकरी 3 किलो, तर त्याच्यामधील फक्त आपण 1च किलो बियाणं वापरलेलं आहे. म्हणजे हा जो खर्च आहे आपला 3 पट होता सगळ्या गोष्टीचा, तो आपण एका पटीवर आणला. खत व्यवस्थापन जर म्हटलं तर खत व्यवस्थापनासाठी आपण अशा पद्धतीने आता इथं दिलेलं आहे. पावसाच्या आधारावर आपण ते खत दिलं होतं, नाहीतर आपण ड्रिपच्या माध्यमातून खत देणार होतो, परंतु आपला मोटरचा थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून आपलं ते लेट झालं. ती महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्ही इथं बघू शकता की पहिलं जेव्हा आपण लागवड केली होती तर म्हणजे त्याच्यामध्ये खूप दुविधा वाटत होती, हे वाढेल की नाही, अशा वेगवेगळ्या गोष्टी वाटत होत्या. परंतु आता जर बघितलं तर तुम्ही साधारणतः 28 जूनला याची लागवड आहे. तर याला फक्त 20 दिवस आपण पकडू की 20 ते 22 दिवस झालेले आहे सोयाबीनला. तुम्ही बघू शकता की आत्ता ज्या स्टेजमध्ये आहे तर आत्ताच याने हे जे अंतर आहे ते व्यापलेलं आहे आणि याची वाढ चांगल्या पद्धतीने जर झाली
तण फुटवे वगैरे जर झालं तर आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे की कशा पद्धतीने आपल्या शेतामध्ये 1 ते 2 झाडं त्या पद्धतीने होते, ज्या पद्धतीने 1 ते म्हणजे भरपूर होते, ज्याच्यामध्ये एवढ्या पद्धतीने असं अंतर मॅनेज झालेलं होतं. 9 इंच हे अंतर फार जास्त कित्येक शेतकऱ्यांना वाटते, परंतु असंच जर पेरलं आणि अशाच पद्धतीने तुमचं शेतात आता शेत जर तुमचं थोडंसं निकृष्ट दर्जाचं किंवा भोरं किंवा पांढरी जमीन असेल तर तिथं तुम्ही मग अंतर कमी करू शकता. कारण माझे जिथं शेत पांढरं आहे तर तिथं सोयाबीनने मार केलेला आहे, परंतु जिथं एकदम काळं क्षार आहे, जिथं खूप चांगल्या पद्धतीने आपली मेहनत होते किंवा सगळ्या गोष्टी होतात, तर तिथं आपलं पीकही तेवढ्याच पद्धतीने जोमदार होते. जो एरिया आहे भोऱ्या जागेचा किंवा पांढऱ्या जागेचा, तर तो तुम्हाला दाखवतो की इथं थोडंसं आपली ग्रोथ होत नाही. आता एकाच दिवसाचं सोयाबीन असल्यावरही इथं तुम्ही बघू शकता की ग्रोथ कमी आहे, इथं बघा ग्रोथ कमी आहे. तर असं तुमच्या जमिनीनुसार होते, परंतु ते पण तुम्ही त्या गोष्टी लाईनवर आणू शकता. कारण आता मी याला जेव्हा पाणी सोडेल तर तुम्हाला त्यानंतरसुद्धा हे परिस्थिती दाखवेल. कारण आता ह्या जमिनीमध्ये इथं पाणी पाहिजेत आणि तिथं जी जमीन आहे तिथं पाणी नको आहे सध्या परिस्थितीमध्ये. जर उद्या पाऊस नाही आला तर इथं पाणी सोडल्यानंतर किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्यानंतर हे पण सोयाबीन चांगल्या पद्धतीने ग्रोथ करेल. आणि याचा खत व्यवस्थापनासाठी आपण त्याची पहिली फवारणीसुद्धा आत्ता येत्या 2-3 दिवसामध्ये घेणार आहोत. तर अशा पद्धतीने छानपैकी आपलं हे पीक आहे. याच्यामध्ये आपण तण नियंत्रण कसं केलं, मधात कोळपणी कशी केली, त्यानंतर तण नियंत्रणासाठी साकेत वगैरे कशा पद्धतीने आपण वापरलं, ते सगळं आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेलं आहे. तर खूप चांगलं असं जिथं चांगलं शेत आहे तर आपल्याला चांगलं पीक आढळते. त्या हिशोबानं तुम्ही मेहनत घेणं गरजेचं आहे. तुमचं जर क्षेत्र थोडंसं हलकं असेल तर मग तिथं तुमच्या पद्धतीने तुम्हाला एकंदरीत बियाणं वापरणं किंवा त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. इथं बघू शकता की थोडं कुठंतरी हलकी जमीन आहे, तर मग तिथं थोडासा तो प्रॉब्लेम येतेच. कारण एकाच दिवसाची लागवड जरी असली तरी त्या पद्धतीने ते गोष्टी त्यामध्ये होतात. तण नियंत्रण पण करणं गरजेचं आहे. आता इथं बघू शकता की कुठं कुठं आपण साकेत वापरल्यानंतरही तण आहे, तर मग आपल्याला इथं मजुराच्या सहाय्याने हे यातलं मधातलं तण काढून घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जेवढी इन्फॉर्मेशन मला ज्या पद्धतीनं मी काय म्हणता येईल याच्यापासून घेतलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करू. तुमचे काय अनुभव आहे किंवा तुमच्या काय एकंदरीत माहिती आहे तर ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. याच्यामध्ये अजून काय गोष्टी करणं गरजेचं आहे त्या सांगा. याला जिथं आपलं क्षेत्र हलक्या दर्जाचं आहे तर तिथं फवाऱ्यामध्ये 19-19 घेऊन अजून काय त्याच्यामध्ये घेता येईल ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून त्या सोयाबीनची वाढ आपल्याला कशी करून आपल्या इथपर्यंत टोंगळ्यापर्यंत करायची आहे, जेणेकरून त्याला प्रचंड फुटवे आणि प्रचंड शेंगा, म्हणजे एका झाडाला जेमतेम 150+ शेंगा आपल्याला येणं अपेक्षित आहे. पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की कशा पद्धतीने तुमचं पीक आहे, तुम्ही काय नियोजन करता, तुम्ही सगळ्या गोष्टी करतात, तर त्या तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.